नमस्कार, मी शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत आणि चिकन बिर्याणीचं वैशिष्ट्य म्हणजे चिकन बिर्याणी करताना फूड कलर अवॉइड केला आहे। तसेच बाहेरची कोणतेही बिर्याणी मसाला वापरलेला नाही। अगदी आपल्या घरगुती पद्धतीने किंवा घरामध्ये जे काही मसाले अवेलेबल असतात त्या मसाल्यांमधून ही चिकन बिर्याणी केलेली आहे। तर तुम्ही ही रेसिपी सर्वांनी पहा। चला तर आपण आता बिर्याणी करूया। बिर्याणी बनवण्यासाठी आपण पाऊण किलो हे चिकन घेतलेले आहे। हा एका लिंबाचा रस आहे, दही आहे, आलं लसूण कोथिंबीर यांची पेस्ट आहे आणि हे सर्व मसाले आहेत। तर ह्याला आपण प्रथमतः मॅरिनेशन करूया। त्याच्यासाठी हा मी एका लिंबाचा रस घालते। नंतर आलं लसूण यांची पेस्ट 1 चमचा घालते। याला दही 2 चमचे घालते आणि आता आपण हे मसाले घालूया। इथे बेडगी मसाला 1 चमचा घालते, गरम मसाला 1 चमचा, हा आमचा घरचा मसाला 1 चमचा, हळद 1 चमचा आणि धणे जिरा पावडर 1 चमचा। चिकनला चांगले हे सर्व मसाले हे चांगले लावून घ्यायचे, असं हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आणि हे आता चांगले असे मिक्स झाले आहेत। हे आता 1 तासासाठी मी फ्रीज मध्ये ठेवून देते। आपण चिकन ग्रेव्ही बनवूया। त्याच्यासाठी हे खडे मसाले घेतलेले आहेत। गॅस ऑन करून मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे आणि आतमध्ये तेलही घातलेले आहे। तेल थोडं गरम झालं आहे तर आपण हे मसाले घालूया। आपण आता पुदिना थोडा आणि कांदा फोडणीला घालूया। कांदा चांगला भाजून झालेला आहे, लालसर कलरचा कांदा झालेला आहे आणि आता आपण त्याच्यात मसाले घालूया। बेडगी मिरचीचा मसाला 1 चमचा, थोडीशी हळद, थोडीशीच घालते कारण अगोदर आपण घातलेली आहे। 1 चमचा हा आमचा घरगुती मसाला, थोडासा गरम मसाला आणि थोडी धणे पावडर। हे मसाले चांगले तेलात मिक्स करून घ्यायचे, चांगले भाजायचे। मसाले चांगले भाजलेले आहेत आणि 1 तास मॅरिनेट केलेलं चिकन हे आपण त्याच्यात घालूया। मीठ थोडंसं घालूया आणि चिकन चांगलं परतून घ्यायचं। चांगलं तेलात असं परतून घ्यायचं। चिकन चांगलं तेलात परतल्यावर त्याच्यावर ताट ठेवायचं आणि ताटात पाणी घालून चिकन शिजवायला ठेवायचं आणि गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची। चिकन चांगलं शिजलं। आता ह्याच्यात आपण थोडं दही घालूया आणि चांगलं मिक्स करूया। हे चिकन ग्रेव्हीसाठी साहित्य घेतलेलं आहे। हे 4 कांदे आहेत, 3 टोमॅटो आहेत, बिरिस्ता बनवण्यासाठी कांदा आहे, आलं लसूण आणि कोथिंबीर आहे। हे सगळं वाटण्यासाठी आहे आणि हे बिरिस्ता बनवण्यासाठी आहे। याच्यात पुदिना बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर पण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। हे खडे मसाले बिर्याणी भातासाठी आहेत। हे तूप आहे आणि हे थोडं केशर आहे।
आणि हे तांदूळ मी 1 तास भिजवून घेतलेले आहेत. हे बासमती तांदूळ आहेत. बिर्याणी भातासाठी पाणी चांगलं उकळलेलं आहे. याच्यात आता आपण हे 1 चमचा मीठ घालूया आणि थोडंसं 1 पळी तेल घालूया. याच्यात तेल घातल्याने भात चांगला सुटसुटीत होतो, एकमेकाला चिटकत नाही. तेल घालूया. 1 चमचा ही आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची याची पेस्ट आहे ती घालूया. हे खडे मसाले घालूया सगळे आणि याच्यात थोडा हा पुदिना आणि थोडी कोथिंबीर. हे चांगलं बॉईल झाल्यावर ह्याच्यात आपण तांदूळ घालूया. थोडं हे चांगलं उकळायला द्यायचं आणि चांगलं उकळलं की मग त्याच्यात बासमती तांदूळ घालायचे. हे पाणी चांगलं उकळलेलं आहे. आता हे बासमती तांदूळ आपण याच्यात घालूया. गॅसची फ्लेम हाय ठेवायची, भात पटकन शिजून येतो त्याच्यामुळे. आणि हा कांदा टोमॅटो चांगलं भाजून झालेला आहे, त्याचं आपण वाटण करूया. चिकन चांगलं शिजलेलं आहे मस्त. आणि थोडं हे त्याच्यातलंच मी थोडं साईडला काढलं आहे वरून घालण्यासाठी. आणि हा भातही आपण निथळून घेतला आहे चांगला, तो आता आपण ह्याला लेअर लावूया. वर मी भाताचा हा एक लेअर लावला आहे. त्याच्यात आता आपण थोडा बिरिस्ता घालूया, थोडा पुदिना घालूया, थोडी कोथिंबीर, थोडं हे केशर घालूया, थोडं तूप. आता याच्यावर आपण चिकन ग्रेव्ही थोडीशी घालूया दुसरा लेअर लावण्यासाठी. आणि याच्यावर हा बासमती तांदूळ घालूया. भाताचा दुसरा लेअर लावून झालेला आहे. आता याच्यावर मी केशरही घालते. मी या बिर्याणीमध्ये केशरचाच कलर वापरलेला आहे, पिवळा. दुसरा कोणताही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आहे. नंतर याच्यात कोथिंबीर घालायची थोडी आणि थोडासा पुदिना. वर झाकण ठेवून वर हे मी वजन ठेवलेलं आहे. आणि हे आता 20-25 मिनिटासाठी मी दम देण्यासाठी हा भात ठेवलेला आहे. 25 मिनिटानंतर ही बिर्याणी तयार करता. आता असं होऊन गेलेला आहे आणि आपली बिर्याणी आता तयार आहे. अशा तऱ्हेने आपण हा तवा गरम करून हा टोप तव्यावर ठेवलेला 30 मिनिटे ठेवला. आता आपण झाकण काढून पाहूया. ही पहा, आपली बिर्याणी तयार आहे. आता आपण ही बिर्याणी सर्व करूया. आपली बिर्याणी आता तयार आहे. खूप छान सुगंध सुटलेला आहे आणि केशर घातलेला आहे. केशरवर थोडासा हळदीचा रंग आहे, आर्टिफिशियल रंग वापरलेला नाही. आता आपण ही बिर्याणी सर्व करूया.
ही पहा आपली बिर्याणी आपण आता सर्व केलेली आहे, सोबत काकडी आणि हे दही आहे। बिर्याणी खूप छान लागते आणि भात अगदी सुट्टा सुट्टा झालेला आहे। खूप छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझे शीतल किचन या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा।